बातमी पुण्यातून आहे। पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन धडाकेबाज कारवाई केली आहे। पिस्तूल बनवण्याचे कारखाने उद्ध्वस्त केलेत आणि पिस्तुलांसह मोठा दारुगोळा जप्त केलाय। मध्य प्रदेशमधील उमरती गावात शिरून पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळतेय। 47 जणांना पुणे पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेलं आहे। पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात ही धडाकेबाज कारवाई केली आहे। पिस्तूल बनवण्याचे कारखाने उद्ध्वस्त केलेत, मोठा दारुगोळा जप्त केलाय, पिस्तूल ताब्यात घेतलेत आणि या प्रकरणी 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। मध्य प्रदेशात पुणे पोलिसांची ही कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळतेय। पिस्तूल बनवण्याचे कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केलेले आहेत। पिस्तूल आणि दारुगोळा मोठ्या प्रमाणात पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती मिळतेय। 47 जणांना या प्रकरणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पिस्तुलासह दारुगोळा जप्त केलेला आहे। मध्य प्रदेशमधील उमरती गावात शिरून पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळतेय। काय काय जप्त केलंय पोलिसांनी याची दृश्य देखील समोर आलेली आहेत। पिस्तूल बनवण्यासाठी लागणारं साहित्य, दारुगोळा आणि इतर संसाधनं पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत। मोठं यश पुणे पोलिसांना मिळालंय। मध्य प्रदेशातला पिस्तूल बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, ही कारवाई नेमकी कशी करण्यात आली, काय टीप मिळाली होती आणि काय काय जप्त केलंय पोलिसांनी? प्रज्ञा, जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर मागील काही महिन्यांपासून जी वाढती गुन्हेगारी आहे आणि अल्पवयीन मुलांकडे हे इल्लीगल वेपन्स त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि हे नेमके कुठून येत आहेत, पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हे वेपन्स कुठं येत आहेत याचा शोध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलाय, सुरुवात केली आणि ह्याचे लिंक थेट मध्य प्रदेश पर्यंत पोहोचलेले आहेत आणि पुणे पोलिसांची एक मोठी टीम या ठिकाणी फॉर्म करण्यात आली आणि काल रात्रीच उशिरा त्यांनी मध्य प्रदेशच्या या गावामध्ये जेव्हा धाड टाकली या मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर, तिथं इल्लीगल वेपन्स तयार होत होते। पुणे पोलिसांची टीम त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। अजून सुद्धा ही रेड त्या ठिकाणी सुरू आहे। जर आपण बघितलं तर त्यांनी जे मुद्देमाल तिकडे आता जप्त केलेला आहे त्याच्या माध्यमातून जवळपास 500 इल्लीगल वेपन्स अर्थात पिस्टल तयार केले जात होते, ते सगळं मुद्देमाल त्या ठिकाणी त्यांनी जप्त केलेला आहे आणि जिथं हे कारखाना होता तिथं जवळपास 50 लोकांना त्यांनी आता ताब्यात घेतलेला आहे, जे हे इल्लीगल वेपन्स त्या ठिकाणी बनवत होते। एवढंच काय तर त्या ठिकाणी दारुगोळा देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इथूनच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पुण्यामध्ये जे इल्लीगल वेपन्स आहेत अर्थात अल्पवयीन मुलांकडे सुद्धा येत होते आणि अगदी किरकोळ किमतीत हे इल्लीगल वेपन्स या ठिकाणी मिळतात, म्हणून सहज जाऊन लोक तिथं घेतात आणि म्हणूनच पुणे पोलिसांच्या टीमने अशा पद्धतीने ही कारवाई केलेली आहे। जर आपण हा मुद्देमाल बघितला तर हा वेगवेगळे साहित्य जोडून अशा पद्धतीने हे वेपन्स वापरले जात होते, तयार केले जात होते आणि थेट पुण्यामध्ये येऊन लहान मुलं देखील फायर करताना दिसत आहेत, या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये येताना दिसत आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीने ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 500 पिस्टल याच सगळ्या वेगवेगळ्या साहित्यातून तयार होत होते, तेच साहित्य आता पुणे पोलिसांच्या टीमनं जप्त केलेलं आहे आणि जवळपास 50 लोकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। थोडक्यात पुणे पोलिसांनी समस्येच्या मुळावरच घाव घातलाय असं म्हणायला हरकत नाही। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.